नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण चक्रवाढ व्याजाची 3 वर्षाची ट्रिक बघणार आहोत. बघा, क्वेश्चन दिलेला आहे, मुद्दल आहे 5,000 रुपये, व्याजाचा दर दिलेला आहे तुम्हाला 20%, मुदत दिलेली आहे 3 वर्ष आणि विचारलं चक्रवाढ व्याज काढायचं. आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं बघा, आपण ग्राफ मेथडचा यूज करणार आहोत. कशाचा? ग्राफ मेथडचा. इथं काय असणार आहे बघा, तुमचं इथं मुद्दल असणार आहे. इथं काय असणार आहे? मुद्दल असणार. त्याच्यानंतर ह्या मुद्दलवर लागलेलं व्याज असणार आहे खाली. 3 वर्ष आहेत म्हणून 3 लाईनी मारायच्यात आपल्याला. ए ए ए हे पहिला रो जो असणार आहे हा सरळ व्याजाचा असणार आहे आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं म्हणून पहिल्या वर्षी जर ए व्याज असेल तर दुसऱ्याही वर्षी ए असणार, तिसऱ्याही वर्षी ए असणार. वापस या ए वर लागलेलं व्याज असतं हे बी, वापस या ए वर लागलेलं बी आणि ह्या ए वर लागलेलं बी आणि वापस या बी वर लागलेलं व्याज म्हणजे सी. तर या पद्धतीने ही चक्रवाढ व्याजाचं तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या. मग आपण बघा ह्या स्ट्रक्चरचा यूज करू आणि आपला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आपल्या इथं काय असणार आहे? मुद्दल असणार आहे. मुद्दल किती आहे आपल्याकडे? 5,000 आहे. मुद्दल किती आहे? 5,000 आहे. व्याजाचा दर किती आहे बघा? व्याजाचा दर आहे 20%. मग या 5,000चे 20% काढायचे. 20% म्हणजे काय? भागिले 100. कुणाचे? 5,000चे म्हणून इंटू 5. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. किती आलं बघा? 50 गुणिले 20. किती आलं मग? 0 0 5 दुनी 10 म्हणजे 5,000चे 20% किती आले? तर 1000 आले. किती आले? 1000. आणि इथं लिहा 1000, इथं पण 1000 आणि इथं पण 1000. आता पहिला रोज सरळ व्याज असतो आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. आता हे ट्रिपल ए ची व्हॅल्यू झाली आपली. आता ह्या ट्रिपल बी ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. ट्रिपल बी म्हणजे काय? आता ह्या ए वर लागलेलं व्याज असतं ते बी. मग मला सांगा, वापस हे 1000चे तुम्हाला 20% काढावं लागतील. 1000चे 20% कसे काढणार तुम्ही? 1000चे 20% कसे काढणार? 20 भागिले 100 गुणिले 1000. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 20 गुणिले 10, 20 गुणिले 10 किती आलं? 200 आलं. किती आलं? 200. म्हणजे ह्या बी ची व्हॅल्यू किती झाली? 200. बरोबर आहे. हे 200 200 आणि 200. आता सी ची व्हॅल्यू राहिली आपली. सी ची व्हॅल्यू म्हणजे काय असतं? तर हे बी वर लागलेलं व्याज असतं. सी ची व्हॅल्यू म्हणजे काय? बी वर लागलेलं व्याज. म्हणजे वापस या तुम्हाला 200 चे 20% काढायचे. 20% म्हणजे काय? भागिले 100. कुणाचे? 200 चे काढायचे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. तर 200 चे 20% किती? 20 गुणिले 2 किती? 40. म्हणून इथली व्हॅल्यू आलेली आहे 40. तर या पद्धतीनं तुमचं स्ट्रक्चर झालेलं आहे. मग आता बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही विचारलं तर तुम्हाला आन्सर काढता येतं. ह्याच्यावर तुम्हाला सरळ व्याज विचारलं 3 वर्षाचं तर 1000 1000 1000 किती झालं? 3000. तर 3 वर्षाचं सरळ व्याज झालं 3000. ह्याच्यावर तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारलं 3 वर्षाचं, हे 3000 तर असणारच आहे. एक्स्ट्रा किती आहे बघा, हे खाली जे एक्स्ट्रा असणार आहे ते तेवढंच ऍड करायचे. 200 200 200 किती झालं? 600 आणि हे 40 640. हे 640 ह्याच्यात ऍड करा म्हणजेच 3 वर्षाचं तुमचं चक्रवाढ व्याज झालं 3640. ह्याच्यावरून तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा 3 वर्षाचा फरक विचारला. मग मला सांगा, ह्याच्यावरून सरळ व्याज 3000 आहे आणि 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज 3640 आहे. दोघांमधला फरक किती आहे? दोघांमधला फरक बघा, ही 640 आहे. तर लक्षात ठेवा, ही जो बॉक्स केलेला आहे हा बॉक्स म्हणजेच काय? तर 3 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा फरक असतो. 3 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा फरक असतो, ही बॉक्सची व्हॅल्यू. त्याच्यावरून तुम्हाला विचारलं काय? फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. तर हे फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज म्हणजे ही दुसरी लाईन. तर 1000 प्लस 200 किती झालं? 1200. ह्याच्यावरून विचारलं तुम्हाला फक्त तिसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज. तर हे ऍड करायचं. 1000 200 240 200 200 400 440 आणि वरचे 1000 म्हणजेच किती झालं? 1440. हे फक्त तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. तर या पद्धतीने तुम्हाला काही विचारले ह्या ग्राफ मेथड मध्ये, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्यांचा फरक, फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज, फक्त तिसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज, सगळे आन्सर भेटून जातात. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज मुद्दल दिली तुम्हाला, मुद्दल दिलेली आहे 1000 रुपये, व्याजाचा दर दिलेला आहे, व्याजाचा दर आहे 10%, मुदत आहे 3 वर्ष, मुदत आहे 3 वर्ष आणि विचारलं ह्याच्यावर 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती? 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती हा क्वेश्चन विचारलेला आहे. मग मी आता काय सांगितलं तुम्हाला, आपण ग्राफ मेथडचा यूज केलेला आहे. मग ग्राफ मेथड मध्ये आपलं इथं काय असतं? मुद्दल असते. काय असते? मुद्दल असते. मग इथं मुद्दल, बरोबर आहे. आपण डायरेक्ट पुट करू. आपण मुद्दल किती आहे आपलं बघा? 1000 आहे. डायरेक्ट लिहू आपण. ठीक आहे. मुद्दल किती आहे आपलं? 1000 आहे मुद्दल. चला पुट करा.
मुद्दल 1000 आहे आपलं. हा, मुद्दल 1000. त्याच्यानंतर 3 वर्ष आहेत म्हणून 3 लाईनी मारायच्या. 1000चे टक्के काढायचे तुम्हाला. 1000चे किती टक्के काढायचे? जेवढा व्याजाचा दर असेल तेवढा. व्याजाचा दर किती आहे? 10%. मग 1000चे 10% काढा. 10% म्हणजे काय? भागिले 100. कुणाचे? 1000चे. बरोबर आहे. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 1000चे 10% किती आले? 10 गुणिले 10 म्हणजे 100. म्हणजे इथली व्हॅल्यू 100 असणार, इथली व्हॅल्यू 100 असणार, इथली व्हॅल्यू 100 असणार. हा पहिला रो म्हणजे सरळ व्याज असतं आणि सरळ व्याज दरवर्षी काय असतं? सारखं असतं. आता या 100चे 10% काढायचे वापस. 100चे 10%. टक्के म्हणजे काय? भागिले 100. 100 कटले म्हणजे 100चे 10% किती आले? 10 आले. म्हणजे बी ची व्हॅल्यू झाली 10, 10, 10. आता वापस या 10चे 10% काढायचे तुम्हाला. 10चे 10%, 10% म्हणजे भागिले 100. कुणाचे? तर 10चे. हे शून्य, हे शून्य, त्याच्यानंतर कटला. बरोबर आहे. आपल्याला 10चे 10% काढायचे. 10% म्हणजे काय? भागिले 100. ठीक आहे. म्हणजे हा हे 2 शून्य आणि खाली 2 शून्य कट झाले. म्हणजे राहिलं काय? फक्त हे एक कटला म्हणजे 1 आला. म्हणजे 10चे 10% किती आला? 1 आला. तर या पद्धतीने तुमचं चक्रवाढ व्याज झालेलं आहे. मग ऍड करा. 3 वर्षाचं सरळ व्याज विचारलं तर 100, 100, 100. म्हणजे सरळ व्याज विचारलं तर किती? 300. त्याच्यावर चक्रवाढ व्याज विचारलं 3 वर्षाचं तर किती येईल? 300 तर असणारच आहे. एक्स्ट्रा किती आहे? 10, 10, 10, 1, 10, 10, 20, 10, 30 आणि 1, 31. अजून एक 3 एक्स्ट्रा आहे. तर 331 हे तुमचं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. ह्याच्यावर तुम्हाला विचारलं 3 वर्षाचा सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला फरक विचारला. तर हा बॉक्स म्हणजे सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा फरक असतो 3 वर्षाचा. बघा इथूनही काढू शकता. 3 वर्षाचं सरळ व्याज 300 आहे, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज 331 आहे. तर दोघांमधला फरक किती? 31 चा. नसेल तर 10, 10, 10 ऍड करा म्हणजे 30 आणि 31 म्हणजे 31 म्हणजे 3 वर्षाचा सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला काय फरक. त्याच्यावर दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं तर 100 + 10 किती? 110. हे फक्त दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज असणार आहे. त्याच्यावर विचारलं फक्त तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती? 100, 10, 10, 1 किती झालं? 100 आणि 10, 110, 120 आणि 121. हे फक्त तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. तर या पद्धतीने तुम्हाला काही विचारलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काढता येतं. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. बघा मुद्दल दिलेला आहे. मुद्दल दिलं 8000. व्याजाचा दर दिला म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 10%. मुदत दिली, शॉर्टकट लिहू आपण थोडा आता. मुदत दिली 3 वर्ष आणि विचारलं चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. बरोबर आहे. आपली ट्रिक सगळ्यांना माहिती आहे. इथं काय असतं? आपलं मुद्दल असतं. मुद्दल किती आहे? 8000. मुद्दल किती आहे आपलं? 8000. व्याजाचा दर किती आहे आपला? 10%. 3 वर्ष आहेत म्हणून 3 लाईनी मारायच्या. चला 8000चे 10%, 10% म्हणजे काय? भागिले 100. कुणाचे? 8000चे. 8000चे 10%. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. किती येईल? 0, 0, 8. म्हणजे 8000चे 10% किती आले? 800. इथंही 800 येईल, इथंही 800 येईल, इथंही 800 येईल. का? कारण पहिला रो सरळ व्याज आणि सरळ व्याज दरवर्षी काय असतं? आपलं सारखं असतं. त्याच्यानंतर 800चे 10%, 800चे 10% किती? 800चे म्हणजे गुणाकार, 10% म्हणजे काय? भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे शून्य कटले. 8 गुणिले 10 म्हणजे किती आलं? 80. म्हणजे 800चे 10% किती? 80, 80, 80. आणि 80चे वापस 10% काढायचे. 80चे 10% किती? चे म्हणजे गुणाकार, 10% म्हणजे भागिले 100. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य कटला. 8 गुणिले 1 म्हणजे 8. म्हणजे 80चे 10% किती? 8. तर या पद्धतीने तुमचं झालेलं आहे. चला ऍड करा. सरळ व्याज विचारलं तर 800, 800, 800 किती झालं? 2400. 800, 800, 1600, 1600 आणि 800 किती? 2400. हे सरळ व्याज झालं 3 वर्षाचं. त्याच्यावर चक्रवाढ व्याज विचारलं तर 3 वर्षाचं किती? सगळ्याला ऍड करा बघा. चक्रवाढ व्याज भेटून जाते. सगळ्याला ऍड करा. 2400 सरळ व्याज झालं. एक्स्ट्रा काय? हे बॉक्स म्हणजे हे एक्स्ट्रा आहे. किती आहे या बॉक्स मध्ये? 800, 80, 80, 80 3 वेळेस आहे. 80 गुणिले 3 म्हणजे किती झालं? 240. आणि खाल्लं 8 किती झालं? 248. आणि वरचं किती होतं? 2400 होतं. तर हे 2400 प्लस 248 म्हणजे 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती झालं तुमचं? तर 2648. 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती झालं? 2648. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काही विचारलं तर घेऊन जात. ह्याच्यावर सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा 3 वर्षाचा फरक विचारला तर किती? ह्या बॉक्स म्हणजे 3 वर्षाचा फरक असतो सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला. किती दिसतंय? 80, 80, 80, 8 किती झाले? 240, 240 आणि हा 8 किती? 248. हा 248 सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा 3 वर्षाचा काय असणार आहे? फरक असणार. तर या लेक्चरमध्ये आपण चक्रवाढ व्याजाची 3 वर्षाची ट्रिक बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढील पार्ट बघू. धन्यवाद.